श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अधिक मास म्हणजे काय, अधिक मास कधी आहे, त्याला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना का म्हणतात, या काळात कोणते शुभ कार्य करावे, कोणते टाळले गेले पाहिजे, मुलीनेच का आणि कशी भरावी आईची ओटी, जोडवी बदलताना कोणत्या चुका टाळाव्या, या सर्व प्रश्नांची आज आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की अधिक मास म्हणजे काय. तर अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा एक अतिरिक्त महिना, जो चंद्र वर्ष आणि सौर वर्षातील दिवसांचा ताळमेळ साधण्यासाठी जोडला जातो. या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही, म्हणून त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. कारण चंद्र वर्षात अंदाजे 354 दिवस असतात, तर सौर वर्षात 365 दिवस असतात. या 11 दिवसांच्या फरकामुळे दर 3 वर्षांनी सुमारे 30 दिवसांचा फरक पडतो, जो भरून काढण्यासाठी एक महिना अधिक जोडला जातो. तर याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा असेही म्हणतात. हा महिना साधारणपणे दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात विशेषतः धार्मिक कार्य, व्रतवैकल्ये, पूजा अर्चा केली जाते, कारण हा महिना फार पवित्र म्हणून आपण मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या सखोल प्रश्नांची माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. त्याबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून श्री हरी विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर सर्वात प्रथम आपण बघितलं की अधिक मास म्हणजे काय. तर अधिक मास म्हणजे काय, तर अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा एक अतिरिक्त महिना, जो चंद्र वर्ष आणि सौर वर्षातील दिवसांचा ताळमेळ साधण्यासाठी जोडला जातो. या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही, म्हणून त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. तर हा महिना 2026 मध्ये अधिक मास कधी आहे हे, तर 18 मे 2026 पासून 16 जून 2026 पर्यंत आहे. तर साधारणतः दर 3 वर्षांनी हा महिना येतच असतो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. तर हा पूर्ण महिना शुभ कार्यासाठी उत्तम असतो, खास करून दानधर्म, पूजा, भगवंताचे नामस्मरण यासाठीच याला अधिक मास असे म्हणतात. तर तर धोंडा म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नसे, त्यामुळे हा महिना धोंड्यासारख्या किंवा निरुपयोगी मानला जाईल. पण या महिन्यात जावयाला धोंडदान देण्याची किंवा धोंडी खाऊ घालण्याची प्रथा आहे. या महिन्यात जावयाला 33 अनारसे किंवा 33 धोंडे दान दिले जातात. 33 अनारसे, 33 बत्तीसे देतात. असं गोडधोड किंवा सुकामेवा दान दिला जातो. हे दान देण्याने जावयाला आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या महिन्यात दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. वस्त्रदान, अन्नदानाच्या चपलादान किंवा 33 वस्तूंचे दान करावे. पुरुषोत्तम मासमध्ये भगवान विष्णूंची पूजा, जप आणि ध्यान करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. श्रीमद भागवत पुरुषोत्तम महात्म, रामायण किंवा गीता या ग्रंथाचे वाचन करणे लाभदायक ठरते. शक्य असल्यास तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे देखील शुभ मानले जाते. अधिक मासात विवाह करणे टाळावे. नवीन घर बांधणे, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन दुकानाचे उद्घाटन करणे किंवा मोठे नवीन करार करणे टाळावे. या महिन्यात बाळाचे मुंडन करता येणार नाही. या महिन्यात नित्यकर्म, वार्षिक श्राद्ध, गरोदर स्त्रियांचे डोहाळे जेवण किंवा नामकरण विधी केले जाऊ शकतात. हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग आहे, तर तो म्हणजे अधिक मासात ओटी भरण्याचे. अधिक मासात ओटी भरणे का असते, का करतात. अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची आणि तिला 33 पदार्थ देण्याची एक सुंदर प्रत आहे. याचा उद्देश केवळ दान देणे नसून तर आपल्या जन्मदाता आईच्या ऋणांची जाणीव ठेवणे, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करणे हा आहे. या महिन्यात आईला केलेले दान हे थेट भगवंताला पोहोचते असं म्हणतात. तर ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, नारळ, खण, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळद, कुंकू, बांगड्या, कंगवा सोबत काही गोड पदार्थ घ्यायचा आहे. मुलीने आईला नवीन वस्त्र द्यावे, तिच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आईला पाट्यावर बसून तिची पूजा करावी, तिला हळद कुंकू लावावे. नंतर तिच्या साडीची पदरावर नारळ, खण, तांदूळ आणि इतर वस्तू ठेवून ओटी भरावी. यावेळी आईला
33 पदार्थ किंवा अनारसे किंवा 33 रुपये किंवा 33 फळे द्यावीत. यामुळे यावेळी आईच्या आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करा. विवाहित स्त्रिया अधिक मासात जोडी बदलतात, कारण जुनी जोडी खराब होतात किंवा बदलण्याची योग्य असते. हे एक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. सोन्याची जोडी व अनेक जण फॅशन म्हणून सोन्याची जोडी घालतात, परंतु शास्त्रानुसार सोन्याची जोडी पायात घालू नये, कारण सोने हे लक्ष्मीचे रूप आहे आणि ते पायात अशुभ मानले जाईल. त्यामुळे चांदीची जोडी वापरा. जुनी जोडवी जी असतात ती कचऱ्यात फेकू नका. ती व्यवस्थित धुवून एखाद्या नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित करू शकतात. जुन्या जोडव्यांचे दान. जुनी जोडवी इतरांना वापरण्यास देऊ नका. ती चांदीची असली तर ती वैयक्तिक असल्याने स्वतःजवळ ठेवावी किंवा विसर्जित करावी. अधिक मासात येणाऱ्या गुरुवारी आणि शुक्रवारी जोडवी बदलणे शुभ मानले आहे. पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना. हा महिना कोणत्याही धोंड्यासारखा नसून आपल्याला आपल्या संस्कृतीशी, धर्मांशी, नात्यांशी अधिक जोडणारा आहे. अधिक मासात केलेले दान, पुण्य आणि नामस्मरण हे आपल्याला 1000 पटींनी फळ देते. म्हणून या काळात जास्तीत जास्त शुभ कार्य करा. पण एक लक्षात ठेवा की अधिक मास हा 2026 मध्ये 18 मे 2026 पासून ते 16 जून 2026 पर्यंत असणार आहे. या पवित्र महिन्यात छोटीशी शुभ चूक देखील आपले पुण्य हिरावून घेऊ शकते. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात टाळायच्या 6 चुका कोणत्या आणि आणि या काळात आपले स्वामी भगवान विष्णू यांची सेवा नेमकी कशी करावी. कारण चुका टाळूनच आपण पूर्ण फळ मिळवू शकतो. तर चला मग बघूया. अधिक मासात तप आणि संयमाचा महिना आहे. यामुळे या काळात भौतिक सुखांशी संबंधित काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. या महिन्यात सांगितल्याप्रमाणे जे शुभ कार्य आहे तर ते वर्ज करावे. गृहप्रवेश वगैरे भगवान विष्णूंची सेवा करत असताना शरीरात आणि मनात शुद्धता असणे आवश्यक आहे. त्यामुळे यामध्ये मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, अ, शिळे अन्न खाणे टाळावे. सात्विक फलाहार घ्या. साधे अन्न ग्रहण करा. या महिन्यात सोने, नवीन वाहन किंवा मोठी मालमत्ता खरेदी खरेदी करणे देखील टाळावे असे मानले आहे. या महिन्यात केलेले कार्य लगेच फलदायी होत नाही. त्यामुळे केलेले व्रत वैकल्य करून करून चालत नाही. तर वाणीची शुद्धता ही आवश्यक आहे. या काळात कोणाशीही वाद घालू नका, अपशब्द बोलू नका किंवा खोटे बोलू नका. शांती, संयम आणि मधुर भाषा वापरा. हा महिना दान धर्मासाठी देखील ओळखला जातो. या महिन्यात दान करणे ही एक मोठी चूक मानली जाते. आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र किंवा कमीत कमी 33 वस्तूंचे दान नक्की करा. दान करताना मनात कोणताही स्वार्थ नसावा. नक्कीच तुम्ही दान जे आहे तर ते करा. या काळात तुळशीला देवांचा पुष मानले जाते आणि ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीची रोज पूजा करणे आवश्यक आहे. काही लोक रविवारी तुळशीला पाणी घालतात, तर ही चूक टाळा. रविवारी आणि एकादशीला कधीच तुळशीला पाणी घालायचे नसते. आता अधिक मासाचं आपल्याला खरं जर फळ प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपले जे आराध्य भगवान विष्णूंची निष्ठापूर्वक आपल्याला सेवा करायची आहे. यालाच पुरुषोत्तम उपासना देखील म्हणतात. विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे जप. या महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या द्वादशाक्षरी मंत्रांचा किमान एक माळ तरी जप करा. तसेच श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी या मंत्राचे देखील जप करा. यामुळे सुद्धा आपल्याला पुण्य मिळते. त्याचबरोबर आपण भागवत कथा वाचू शकतोय किंवा एखादा तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तो वाचू शकताय. तुम्ही दीपदान देखील करू शकताय. ते सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं, दीपदान करणे. दररोज संध्याकाळी तुम्ही तुळशीजवळ तेलाचा जमला तर तुपाचा दिवा लावा. या तर छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्ही गरजूंना देखील दान करू शकता. विशेषतः 33 वस्त्र दान करा. विष्णूंना हे प्रसन्न करून घेत असतं. त्यानंतर दररोज अंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घाला, हळदी-कुंकू लावा, संध्याकाळी दिवा लावा, तुळशीची पूजा करा, त्यांना प्रदक्षिणा करा. विष्णू आणि लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद आपल्याला तुळशीपाशी मिळत असतो. अधिक मासात 2 एकादशी आणि 1 पौर्णिमा येते. त्या तिथींना उपवास, फलाहाराने विष्णूंचे नामस्मरण आवर्जून करा. शक्य असेल तर दररोज भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा. पिवळे वस्त्र अर्पण करा, पिवळी फुलं अर्पण करा. अधिक मासात या चुका टाळा आणि सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्ही जितके शुद्ध आणि सात्विक जीवन या महिन्यात जगाल तितके अधिक पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. हा महिना आपल्याला 33 दिवसांची अतिरिक्त संधी वाया जाऊ देत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.